आज बघूयात फोडणीचं वरण. तर मी तर तुरीची डाळ घेतली, त्याला स्वच्छ धुवून घ्यायची 2-3 पाण्याने. त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करते आणि थोडीशी हळद ॲड करते शिजण्यासाठी आणि झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊयात. मिडियम ठेवायचा गॅस. 3 शिट्ट्या काढून घेतल्यात. मस्त डाळ शिजली. डाळ थोडीशी घोटून घेऊयात. छान मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं मी पाणी पण ॲड करते लगेच त्याच्यामध्ये. छान डाळ शिजली आणि फोडणीची तयारी करून घेऊयात. तर इथे एक कांदा घेतला आहे छोट्या साईजचा, एक टोमॅटो आणि थोडासा लसूण बारीक केला आणि थोडंसं कोथिंबीर. तेल घेतले. तेल तापले की त्याच्यामध्ये मोहरी टाकूयात, जिरे टाकूयात. छान तडतडली की त्याच्यामध्ये लसूण टाकूयात. मी चिरून घेतला लसूण, बारीक पण करू शकता पण अशी टेस्ट छान लागते. तर मी कट करून घेतला. लसूण छान लाल झालं की त्याच्यामध्ये कांदा ॲड करून घेऊया. एक छोटा साईजचा कांदा घेतला मी. मिक्स करूयात. कांदा थोडासा हे झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूयात. टोमॅटो 2-3 मिनटं परतूयात तेलामध्ये. थोडीशी कोथिंबीर ॲड करते फोडणीमध्ये, टेस्ट छान लागते. तर थोडंसं मी इथं खोबरं आणि लसूण आणि कोथिंबीरची बारीक करून पेस्ट केली आहे, तर ती थोडीशी टाकले. आता ही घरगुती लाल मसाला आहे, तो टाकला आहे, म्हणजे लाल तिखट आहे ते. आणि थोडंसं किचन मसाला टाकला, थोडासा चवीपुरता. मिक्स करूयात. थोडंसं टोमॅटो मॅश करून घेते तेलामध्ये. मऊ झाले टोमॅटो तसं. आणि त्याच्यामध्ये आपण शिजवलेली डाळ टाकून घेऊयात. मस्त कलर आला आहे बघा. आणि थोडंसं पाणी ॲड करते, जेवढं पाहिजे तेवढं वरण. थोडंसं पाणी ॲड केलं. आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करून घेऊयात. मिक्स करून घेऊयात आणि कमी गॅसवर छान उकळी येईपर्यंत उकळून देऊयात त्याला. मस्त उकळी आली आहे. मिक्स करूयात छान. अजून 2-3 मिनटं ठेवते. हे बघा मस्त रेडी झाले. टेस्ट पण खूप छान झाली ती. नक्की ट्राय करा ही रेसिपी. आवडल्यास लाईक, शेअर आणि